द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। नवे फूल अश्वत्थ वृक्षासी आले, जिथे गीत ओवी संवेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा। तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती। श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता। लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वर्णानामर्थ संघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे मामि विनायको भवानी शंकरो वन्दे। श्रद्धा विश्वास रूपिणो यद्भ्या विना न पच्छन्ति सिद्ध स्वान्तस्थं ईश्वरम्। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यत्र यजननी देवाचे। किती या काळाचा सोसावा ओळसा लागला सरीसा पाठोपाठी, 184 ची करा सोडवण निघाया शरण पांडुरंगा। जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मानवी देहाला उपदेश करतायत। तो काळ पुन्हा 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 वळसा घालून येणारच आहे आणि इथून पाठीमागे तुम्हा आम्हाला जो पिंड प्राप्त झाला, जो देह प्राप्त झाला म्हणा, ज्या खाणीमध्ये आपण जन्माला आलो, जलचर भूचर खेचर उभयचर, ज्या काही 4 खाणी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाला तुम्हाला मला सर्वांनाच त्या त्या पद्धतीने जन्म घ्यावा लागला। म्हणजे त्या ठिकाणी जन्म घेतल्याच्या नंतर मरावंही लागलं, म्हणजे तो पिंड सोडावा लागला। इथून पाठीमाग कितीतरी वेळा काळ वळसा घालून न्यायला आला। आता हा शेवटचा मानवी देह प्राप्त झाला। या मानवी देहाला आपण शेवटी आलेलो आहोत। शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्ण फेरा पुढे। म्हणून हा जन्म हा नरदेह परमात्म्याने नामस्मरणासाठी दिलेला आहे, हे आपण ठरवून घ्यायचे। का ठरवून घ्यायचं? ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरीमध्ये या मानवी देहाला उपदेश करावा। विवेक नावाची सद्बुद्धी परमात्म्याने ते ज्ञान फक्त मानवी देहाला दिलेलं आहे। जैसे दीपकरिता धापुटी परी बहु तेजात्रे प्रगती, तैसी सद्बुद्धी हे धेपुटी म्हणू नये। या उक्तीप्रमाणे तो विवेक फक्त या मानवी देहाला परमात्म्याने दिलेला आहे। म्हणून आईंनी आपल्या लोणकर परिवारामध्ये जीवन कंठत असताना 4 मुलांचा प्रपंच कारभार सांभाळत असताना मला वाटतंय पित्याचं जाणं लवकर व्हावं आणि पतीचं जाणं लवकर व्हावं आणि पतीचं जाणं लवकर झाल्याच्या नंतर या आईंना 4 मुलांचा सांभाळ, 4 मुलांचं पालन पोषण, त्यांचं शिक्षण, त्यांना योग्य असे संस्कार देण्याचं काम या मातीनं केलेलं आहे। नाव खूप सुंदर आहे, विराजी केशवराव लोणकर, आणि पतीही त्यांना तसेच मिळाले होते ज्यांच्या नावामध्येच परमात्मा दडलेला आहे। सुखाचा हा गाडा, संसाराचा गाडा इथपर्यंत ओढत आणला, पण हे सगळं कार्य करत असताना जीवनामध्ये खूप दुःख पचवत तुम्हा आम्हाला सर्वांना सुखाच्या मार्गाकडे आणावं लागतं, जावं लागतं। परंतु तुकोबाराय म्हणतात हे सगळं प्रत्येकाला करायचंच आहे। इथून पाठीमागं भरपूर वेळा जन्माला आलो,
त्याही जन्मामध्ये आपण मुलं बाळ प्रपंच एवढंच होतं फक्त. तुम्हाला घरदार त्या देहामध्ये नव्हतं, त्या जन्मामध्ये नव्हतं. घरदार प्रपंच फक्त या मानवी देहामध्ये आपल्याला कळतंय मी कसा प्रपंच उभा केलेला आहे, किती दुःख जीवनामध्ये किती सुख जीवनामध्ये. म्हणून इथून पाठीमागं खूप वेळा आलो आणि खूप वेळा गेलो. म्हणून महाराज या ठिकाणी तो विचार मांडतात, किती या काळाचा सोसावा ओळसा लागला सरीसा पाठोपाठी. तो काळ तुमच्या आमच्या पाठीमागं लागलेला आहे आणि त्या काळामधून तुम्हाला मुक्तता करून घ्यायची असेल, सोडवणूक करून घ्यायची असेल तर लक्ष 84ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. त्या पांडुरंग परमात्म्याला या जीवानं शरण जाणं महत्वाचं आहे. कारण तुकोबराय म्हणतात, पशु पक्षी जनावर कीटक या जन्मामध्ये आलो, पण आल्याच्या नंतर त्याही जन्मामध्ये मरावं लागलं. मरते उपजते सवेची ते महाराज का म्हणतात, तर जन्म झाल्याच्या नंतर मरावं लागतं. मरणं हा विचार तुकोबरायांनी समोर ठेवला. मरावं लागतं म्हणून त्या ठिकाणी तो विचार त्या ठिकाणी मांडतात की उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. सगळेच जन्माला आल्यानंतर जातातच, म्हणजे त्यांना शेवट आहे. तो आत्मा जो आहे त्या आत्म्याला मरण नाहीये, मात्र देहाला मरण आहे, पिंडाला मरण आहे. ज्ञानोबराय विचार मांडतात, हा जो आत्मा आहे ना, त्या आत्म्याला फक्त देह परिधान वेगळं घ्यावं लागतंय, वेषांतर करावं लागतंय. नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका या उक्तीप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात, तो आत्मा जो आहे सूक्ष्म देह, तो अग्नीने जाळता येत नाही, पाण्याने भिजवता येत नाही, शस्त्राने कापता येत नाही, वाराने झुकवता येत नाही. असा आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे. आणि त्याच आत्म्याला जाणण्यासाठी आम्हाला हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे परमात्म्याने. नरदेह पण आम्हाला भाग्याने मिळतो बरं. शांती ब्रह्म ज्ञानोबा भागवतामध्ये वर्णन करतात, कोटी जन्माची पुण्य सामग्री जरी गाठी असेल ऐती, तरी जोडे माझ्या संतांची संगती. या उक्तीप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात, कोटी जन्माचं पुण्य असावं लागतं, मग हा शेवटचा नरदेह प्राप्त होतो. काही जीवनामध्ये माणसांच्या जीवनामध्ये सुख सुविधा आनंद सुख सगळं काही आयतं मिळतं का? सहज आपण मित्राला मैत्रिणीला म्हणतो, माझं काहीतरी मागच्या जन्मीचं भाग्य असेल, माझं काहीतरी मागच्या जन्मीचं कर्म अनुचित असेल, त्या कारणानं त्या उद्देशानं मला या नरदेहामध्ये सुखाची जाणीव होते, दुःखाची जाणीव होत नाही. हेही का घडतं? भाग्यानं घडतं बरं. ज्ञानोबराय म्हणतात, हे तुमच्या आमच्या भाग्यामध्ये असावं लागतं आणि तेही पूर्वजन्मी आपण पुण्य केलं असेल, कर्म योग्य प्रकारे केले असेल तर या जन्मामध्ये आपल्याला सुख उपभोगायला मिळतं. ज्ञानोबराय म्हणतात, भाग्याची मी भरसे उद्यमाची नमिसे समृद्धी जात पैसे घर रिगे. हे भाग्यानं मिळणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून आपल्याला हा भाग्यानं नरदेह मिळालेला आहे. सकल देहा माझी पहावो अति दुर्लभ मनुष्य देह, त्यांचे प्राप्तीचा संभाव होतो अभिप्राव अति दुर्गम. असा दुर्गम नरदेह मिळाला. पण मिळाल्याच्या नंतर मग महाराजांनी विचार मांडला, हा नरदेह आपल्याला शेवटपर्यंत या नरदेहामध्ये जो आत्मा नांदतो, तो आत्मा शेवटपर्यंत या देहाचा संग करणार नाही. महाराजांनी विचार करूनच सांगावं, अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाचे उरले ते पाहिगा. असा हा नरदेह 100 वर्षाचं आयुष्य परमात्म्यानं दिलं, पण तेवढं आयुष्य आपल्याला प्राप्त होत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाच्या अनुषंगानं या नरदेहाला सोडावंच लागतं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी देहरूपी गाव प्राप्त झाला आणि हा मिळालेला देहरूपी गाव मृत्यूच्या निमित्तानं सोडायचा. तर पूर्वी तुकोबराय म्हणतात, तो काळ तुम्हा मला नेण्यासाठी वळसा घालून पुन्हा 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 येतोय बरं. आता जर उदाहरण सांगायला गेलं तर एखाद्या गावामध्ये एखादा अनाथ असतो व्यक्ती, ज्याला आई बाप नाही, ज्याला मुलं नाही, ज्याला बायको नाही, ज्याला कोणीच नाही मागं पुढं. असा मग उपजीविका कशावर करतो बरं? एखाद्या गावात राहतो बिचारा, त्या गावाचा आश्रय घेतो, गावातील लोकांना पोट पाणीचं काहीतरी भाकरी भाजी मागतो आणि त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करतो. काय झालं? असाच एक आंधळा त्या गावामध्ये गेलेला आहे. गाव भाग्यवान आहे. त्या गावामध्ये भिक्षा मागताना
सगळ्या मुखामधून, सगळ्यांच्या मुखामधून त्याला आनंदाचे बोल ऐकायला मिळायचे. अरे दादा, बरं झालं, आम्ही हेच वाट पाहत होतो, आमच्याकडून दान कसं होईल, पुण्य कसं होईल. पण काही वर्षाचा अनुभव त्याने त्या गावामध्ये घेतला. गाव भाग्यशाली होतं, गावाला मोठी तटबंदी होती. आता इथं पहा ना तुम्ही, हे दशक्रियाविधीचं ठिकाण, या सगळ्याच बाजूला कंपाऊंड केलेलं आहे, इथं मध्येच प्रवेशद्वार आहे. या कंपाऊंड मध्ये एखादा आंधळा आला आणि त्यांनी जर आपल्याला आपल्या मनामध्ये विचार केला, हे कंपाऊंड तरी आणून कोणीतरी सोडलं बिचाराला, किंवा आपोआप आला, जसं आपण या नरदेहाला आलेलो आहे, आपोआप आलो, बरं सहज नरदेह प्राप्त झालाय आपल्याला. पावला हा देव काकताळी न्याय, न घडो उपाय घडो आले. काय झालं, ज्ञानोबरायांनी आषाढी वारीमध्ये ज्यावेळी चंद्रभागेच्या किनारी स्नान करण्यासाठी गेले आणि ज्ञानोबरांनी एका आंधळ्याचा अनुभव जीवनामध्ये घेतला. आंधळा बिचारा चंद्रभागेच्या किनारी उभा आहे आणि तितक्यात त्याला एक त्याचा स्वभाव होता, जांभळी आल्याच्या नंतर हात वरती करून टाळी वाजवायची. टाळी वाजवली बिचाऱ्यानं आणि शिखरावरती अनेक झाडांवरती बसलेले पशु पक्षी त्या ठिकाणी त्यांचा आवाज सगळीकडे गोंधळ होत होता. तो आवाज त्या आंधळ्याच्या कानावरती गेला, पण त्याचा स्वभाव आहे टाळी वाजवणं जांभळी आल्याच्या नंतर. अचानक काय झालं, त्या पशु पक्ष्यांमधील एक कावळा उडाला आणि उडाल्याबरोबर विहंग करत असताना टाळी वाजवल्याबरोबर त्या आंधळ्याच्या हातामध्ये सापडला. ज्ञानोबाई पाहतात हे दृश्य. ज्ञानोबाई म्हणतात, आंधळ्याला तर दृष्टी नाही परमात्म्याने दिलेली, पण आपोआप कसा काय आंधळ्याच्या हातामध्ये कावळा आला. ज्ञानोबाईंनी त्याचा विचार आपल्या नरदेहाशी त्याची सांगड घालून दिली. म्हणजे आंधळ्याला तर दिसत नाही, दृष्टी नाही, मग तरी आंधळा कावळा पकडू शकतो का? पकडू शकत नाही, मात्र तो अचानक येऊ शकतो हातामध्ये. आता आंधळ्यानं कावळा हातामध्ये आल्याच्या नंतर हा कसा आला, काय आला याचा विचार करायला पाहिजे. पण याला वाटलं एक आलाय ना, दुसरा पण सापडू आपण का. तर म्हणे कलियुगातील माणसं कावळ्यासाठी दशक्रियाविधीच्या दिवशी प्रयत्न करत असतात, तो काक स्पर्शाची वाट पाहत असतात. कावळा आला पाहिजे, पिंड जाण्याला त्या पिंडांना स्पर्श केला पाहिजे. आता याने एकावरती स्थिर राहावं की नाही, त्यानं तो कावळा घेतला आणि काठीमध्ये ठेवला, बदलूमध्ये ठेवला. म्हणजे एक पकडला तसा दुसरा पकडू. यानं पुन्हा आता त्याचा स्वभाव आहे, जांभळी आली पुन्हा, आणि पुन्हा जांभळी आल्यावर हात वरती करून टाळी वाजवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या दृष्टांत लक्षामध्ये आला, जो काठीमध्ये ठेवला तो राहील का जवळ? नाही राहू शकत. आता तसं तर आपणही विचार करायचा आहे, आता हा नरदेह मिळालाय, पुन्हा मिळेल की नाही याची गॅरंटी नाहीये. दुर्लभो मानुष देहो देहिनाम शलभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणजे वैकुंठ प्रिय दर्शन. असा हा दुर्लभ नरदेह आता मिळालाय, पण या नरदेहाला आल्यानंतर आपण तो विवेक जागृत ठेवून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी गेलं पाहिजे की नाही? कोणी एका संतांना श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे की नाही? चांगले कर्म केले पाहिजे की नाही? मग हे सगळे आपण नरदेहाला आल्यानंतर हे विचार करणं उचित आहे, कारण तो विवेक परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. आपण याची वाट पाहतो, आता कर्म चांगलं करून पुन्हा मग भक्ती करण्यासाठी स्पेशलच नरदेहाला येऊ, जमेल का तसं? नाही. एक कावळा मिळाला, दुसरा कावळा कसा सापडेल? आहे तो निघून जाईल की नाही? तसा हा नरदेह आता मिळालाय, पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाहीये. मग ज्ञानोबरायांनी या ठिकाणी विचार मांडला की तो आंधळा कावळा पकडू शकत नाही, पण ह्या आपोआप आंधळ्याच्या हातामध्ये कावळा आला, तसा तुम्हा आम्हाला हा नरदेह मिळाला. मग प्रमाण सांगितलं त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी. पावला हा देव काकताळी न्याय, न घडो उपाय घडो आले. हे न घडणार आहे बरं मनुष्य देहाचं साधन, हे देहरूपी साधन न मिळणार आहे, पण कोटी जन्माची पुण्य सामग्री होती, संपत्ती होती, त्या योगानं नरदेह प्राप्त झालेला आहे. आता या ठिकाणी आंधळा आला, सहज आला, आणि त्यानं आता त्याला सोडून दिलं, याच्यामध्ये गेट मध्ये सोडून दिलं, या कंपाऊंड मध्ये सोडून दिलं. सगळे पाहुणे गेले आणि त्यानं आंधळ्यानं विचार केला, आपण पण गेलं पाहिजे, माणसांची चावल लागत नाही. त्यानं विचार केला, या कंपाऊंडला जर हात लावून चालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला बाहेर जाता येईल. पण तितक्यात तो आंधळा जो भिंतीला हात लावला ना, त्या हाताला झाली होती खरूच. खरूच झाल्या कारणाने चालता चालता थोडासा पुढे गेला की त्याला खाजव येते हाताला. खाजव आली की तो हात काढून घ्यायचा, खाजवायचा आणि चालणं चालूच ठेवायचा. चालणं बंद करत नव्हता. पार दुपार होत आली, सायंकाळ होत आली, तरी त्याला हे महाद्वार सापडत नव्हतं बाहेर निघण्याचा मार्ग. मग त्या ठिकाणी त्याने विचार करायला पाहिजे, ज्या ठिकाणी खाजवाली तिथे थांबून घ्यायला पाहिजे की नाही, मग नंतर पुन्हा चालण्याचा प्रयत्न करायचा. त्या आंधळ्याचं थोडंसं बाजूला ठेवा. तुमची आमची तशी स्थिती आहे. आपणही चालतोय चालतोय चालतोय, किती चालतोय म्हणजे इथून पाठीमाग चालतच आलो 83,99,999. आता शेवटचा नरदेह मिळालाय. कशासाठी?
नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव म्हणती ते देव होती तरी का चित्तीनं धरावी. देव होण्याचं साधन हे, कारण विटेवरचा मालक जो आहे ना, जगाचा मालक, तो आपल्यासारखाच दिसतो की नाही, म्हणजेच आपण देवाचे अंश आहोत. पण ही भ्रांत मनाला झालेली आहे. मी कोणीतरी एक कर्ता आहे, कोणीतरी भोगता आहे. बोले मी भोग संपले पण भोगणारा संपला, पण भोग संपले नाही. भोगणारा संपला पण भोग संपले नाही. जरा खाली होऊन बोले, बिड्या, काड्या, तंबाखू या काही व्यसनाधीन पदार्थ जे आहेत ना, ते संपले का हो? ते संपले नाही. कंपनीवाले काढतच राहणार ते पदार्थ. त्या पुडीवरती पण लिहिलंय तंबाखू सेवन करणं जीवाला हानिकारक आहे. आपण वाचून त्याच ठिकाणापासून ती पुडी फोडतो. मला उद्देश लक्षामध्ये घ्या. भोग संपले नाही पण भोगणारा संपला. आणि भोगणारा संपला हा विचार तुकोबरायांनी केला. आणि तुकोबरायांनी हा विचार तुम्हाला आम्हाला सांगितला की नरदेह हातामध्ये सापडलाय, आता थांबून घेण्याचं हे साधन आहे. आपण थांबतोय का हो? आपण शरीराने जरी थांबलो तरी मनाने थांबतोय का? मन आपलं सारखं सैरावैरा धावतोय, झोपतोय, पण तरी थांबलेलो नाहीत आपण. आपण झोपताना विचार करतो उद्या काय करायचंय तू, म्हणजे आपण अजूनही थांबलेलो नाहीये. म्हणून तुकोबराय सांगतात किंवा काकड्यामध्ये महाराज सुंदर वर्णन करतात. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव म्हणती ते देव होती तरी का चित्तीनं धरावी. हा अभ्यास जगद्गुरु तुकोबरायांनी केला. आणि तुकोबरायांच्या मुखामधून वाक्य बाहेर आलं, किती पाराचा सोसावा ओळसा, लागला सरीसा पाठोपाठी, लागला सरीसा पाठोपाठी, लागला सरीसा पाठोपाठी, लक्ष 84ची करा सोडवन. तुकोबरायांनी तो विचार केला आणि सांगितलं, किती या काळाचा सोसावा ओळसा, लागला सरीसा पाठोपाठी. आता हा देह संपल्यावर पण पुन्हा यायचंच आहे बरं जन्माला. पण तो जन्म कोणता आहे, कशाचा आहे आणि कुठं आहे? मृत्यू लोकात आहे, माणसामध्ये, काही इतर कोणत्या प्राण्यांमध्ये हे माहिती नाही आपल्याला. कारण जन्म 3 कारणानं मिळतोय आपल्याला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेच झाले अंगी हरिरूप, किंवा पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊन हानी केली. आणि तिसरं कारण आहे पाप पुण्य समानसनी, तरीच पाहिजे ही जन्मभूमी किंवा कर्मभूमी. पाप पुण्य समान असेल, वासना हरिरूप असेल आणि कर्म उचित असेल, केले कर्म झाले त्याची भोग आली. आता मागच्या जन्मीचं कर्म चांगलं असेल म्हणून नरदेहाला आलो, तरीही तुकोबराय म्हणतात तेव्हा पुढच्या जन्मामध्ये तू जर मला जन्माला घातलं मृत्यू लोकांमध्ये, तर एखाद्या साधूच्या दारामध्ये पुत्र म्हणून जन्माला घाल. एखाद्या मंदिरासाठी जे दगड वापरतात ना, त्या मंदिरासाठी पायरीचं दगड म्हणून मला त्या ठिकाणी जागा दे. म्हणून म्हणून शरण जावे, शरण गेले तुकोबराय आणि परमात्म्याला विनंती करून सांगितलं, पुढच्या जन्मामध्ये मला काहीतरी कार्य तुझंच दे. कुत्र्याचं जागा दे, एखाद्या दगडाची जागा दे, पण तुझ्याच संगतीमध्ये मला वेळोवेळी सेवा करण्याचं भाग्य येऊ दे. म्हणून तुकोबराय एका ठिकाणी बोलून गेले, घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधना करण्यासाठी मला जन्म याच मृत्यू लोकांमध्ये तुझ्या संगतीमध्ये करते. म्हणून आता तो काय वळसा घालून पुन्हा पुन्हा येतोय. आता या ठिकाणी कैलासाची स्वर्गीय मीराताई केशवराव लोणकर त्या मातेला देहरूपानं जावं लागलेला आहे. देहाचा प्रवासही जीवनामध्ये खूप मोठा आहे. तुम्ही सगळे शास्त्र जाणणारी व्यक्ती आहात, जाणकार व्यक्ती माझ्या समोर बसलेली आहेत, ताई मंडळी आहेत, म्हणजे पुरुष बांधव आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आता ज्या ठिकाणी आपल्या या मातेनं, या ताईंनं, मीरा आजींनं आपल्यातून फक्त देह ठेवलेला आहे, देह या ठिकाणी राहिलेला आहे, पण जे प्राणज्योत आहे त्याला आपण चैतन्य म्हणतोय, त्याला आत्मा म्हणतोय. तो आत्मा, तो परमात्मा फक्त काढून घेतोय. आणि काढून घेतल्यानंतर आपण मग त्या ठिकाणी सगळे समजून घेतो की हे आपल्याला सोडून गेले. तसं पाहायला गेलं तर हे शरीर पंचतत्वापासून बनलेलं आहे. आग, तेज, पृथ्वी, वायू, आकाश.
आणि 5 तत्वापासून बनलेलं हे शरीर इथंच जन्माला आलं, इथंच निर्माण झालं आणि ते इथंच राहणार आहे बरं. ते काही कुठं जात नाही, येत नाही. शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती. देहाचा संबंध त्या आत्म्याने सोडून दिलाय, त्याला मृत्यू म्हटलंय. ज्या ठिकाणी काहींना देह ठेवला त्या दिवसापासून तो सूक्ष्म देह, तो आत्मा आपण असं म्हणतोय त्याला, तो आत्म्याचा प्रवास मोठा सांगितलेला आहे. किती मोठा? तर तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की सावरण्याच्या विधीपर्यंत, ज्या ठिकाणी आपण आता अंतविधी झाला आणि अंतविधी झाल्याच्या नंतर या आजींच्या 4ही मुलांनी तातडी केली. अंत्यसंस्कार करण्याची सगळी विधी योग्य अशी तातडीची सगळी सेवा पुरवलेली आहे. सगळ्या पाहुण्यांना बोलवलेलं आहे. मग त्या ठिकाणी शास्त्र असं सांगतं, अग्निदान देताना तो मुलानं द्यावा बरं. तुम्ही एक प्रसंग ऐकला असेल, राजा हरिश्चंद्राचा मुलगा जेव्हा रोहित मरण पावला सर्पदंशानं, त्यावेळी त्या हरिश्चंद्राची तारामती राणी काशी क्षेत्रामध्ये वैश्याच्या घरी धुणी भांडी करायला होती. हाही मोठा कथा प्रसंग आहे. तुम्ही तो प्रसंग ऐकून असाल, पण माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे. ज्यावेळी तारामती राणी मुलगा सर्पदंशानं गेलाय, अशा प्रसंगी तिनं स्मशानभूमीमध्ये नेल्याच्या नंतर अग्निदान द्यायचा कोणी हा मनामध्ये हेतू तिच्या का? आधी स्वतःला विकून घेतलंय त्या तारामतीनं आणि मग नंतर पतीनं कोणाला इथं तपास नाही, पण पती त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये ते माणसं जाळण्याचं काम करतोय. अशा प्रसंगी ज्यावेळी रोहित गेलेला आहे, देह तर आहे पण चैतन्य निघून गेलं, मग आता याला अग्निदान कोणी द्यायचा? मग शास्त्र सांगतं, आपल्या घरातील महिलेनं तो अग्निदान न देता पुरुषाने तो अग्निदान द्यावा. पण काही ठिकाणी आपण प्रसंग पाहतो, एखाद्या दाम्पत्यांना फक्त मुलीच असतात, मग अग्निदान द्यायचा कोणी? मग त्या ठिकाणी अधिकार सांगितला, पुतण्यानं, बहिणीच्या मुलानं किंवा मग जावई तर असतातच ना, मग त्या मोठ्या जावयानं तो अंत्यसंस्कार त्या जीवाचा करावा. माझं सांगण्याचा हेतू, या 4ही दादांनी, विलासराव असतील, विश्वासराव असतील, आदरणीय विद्याधर भाऊ असतील आणि विकास भाऊ असतील, सगळ्यांची नावं वी वरूनच ठेवली बरं या मातेला. काय चतुराई असेल मातेची. एकाही मुलांना वाटून घ्यायला नको आपली नावं असं का ठेवली. हाही विचार मुलं मोठं झाल्यानंतर करतात बरं. शिक्षणाचा विचार मुलं करतात, याला असं शिक्षण दिलं, मग मला का तसं शिक्षण दिलं. फार अवघड आहे संसार म्हणजे ना, खूप अवघड आहे. पण मातेनं विचारपूर्वक चातुर्य आईचं की 4ही मुलांचं नाव जे आहे ती वी वरून ठेवली. आता अंत्यसंस्कार करण्यासाठी ज्यावेळी स्मशानभूमीमध्ये या आईच्या देहाला आणलं, या प्रेताला आणलं, या बॉडीला आणलं, त्यावेळी आता तो अग्निदान द्यायचा कुणी? आता ऐका, शास्त्र हे असं सांगतं, जरी 4 मुलं असतील, त्या 4 मुलांपैकी जो लहान असेल ना, त्या लहान मुलावरती आई वडिलांचं प्रेम जास्त असतं. मग ती कोणतीही आई असू द्या बरं, जास्त थोडं तरी जास्त असतं का? लहान लागतंय बुवा आणि त्याची परिस्थिती जर नाजूकच असेल ना, मग अतिशय प्रेम त्या मुलावरती असतं. पण शास्त्र सांगतं की पाहुणे रावळे जरी म्हणत असतील, आईचा जीव लहान मुलावरती होता, मग लहान मुलाला अग्निदान द्यावा, तो लहान मुलाला न द्यावा. मग कोणी द्यावा? तो अधिकार मुलाचा आहे, तो मोठ्या मुलाचा आहे. पण पित्याच्या वेळेस मोठ्या मुलांना अग्निदान दिला असेल, मग आता 4 मुलं आहे, मग अग्निदान देण्याचं काम मोठ्याच मुलांना करायचं का? मग बाकीची पाहुणे रावळे म्हणतील दुसऱ्या मुलांना करावं ना, 4 मुलं आहेत, एकानेच काय करावं असं काही नाही. पण शास्त्र असं सांगतं की जर लहान मुलाला अग्निदान द्यायचं असेल, लहान मुलाच्या हाताने तो अग्निदान द्यायचा असेल, तर आधी मोठ्या मुलाची परवानगी घ्यायची, मोठ्या भावाची, मोठ्या बंधूची परवानगी घ्यायची. दादा, मलाही वाटतंय रे आईच्या ऋणातून उतराई व्हावं आणि तो अंत्यसंस्काराचा शेवटचा विधी माझ्या हाताने पूर्ण व्हावा, ही परवानगी आधी भावाची काढायची. पण शास्त्राला ते मान्य नाहीये. आणि जरी तुम्हाला करायचं असेल तो विधी लहान मुलाच्या हातातून, तरी त्याची परवानगी आपण काढली पाहिजे. मुलगा मोठ्या मुलगा किती लांब असू द्या, पण अंत्यसंस्कारासाठी मोठ्या मुलाचाच अधिकार या ठिकाणी अग्निदान देण्यासाठी आहे, असं शास्त्राचा नियम आहे. अग्निदान दिला. अग्निदान देण्याच्या आधी अजून एक प्रक्रिया अशी असते, जे आपण घरातून नेताना ते शिगाळ नेतो नाही का, शिगाळच म्हणतात त्याला, ती केळी नेतो. आधी त्या ठिकाणी घरी तो अग्नी प्रज्वलित करतो. अग्नी असा मोठा नसतो, त्या अग्नीला नाव असं आहे बडाग्नी, कारण 14 प्रकारचे अग्नी आहेत आणि त्या 14 प्रकारातील हा बडाग्नी ना फक्त अंत्यसंस्कारासाठी वापरला जातो. बडाग्नी म्हणजे मोठा असा टेंबा असं नाही, त्याला नाव असं आहे बडाग्नी. तो बडाग्नी अग्नी कधी तयार केला जातो? ज्यावेळी आपल्या घरातून ते माणूस गेलेलं आहे, सूक्ष्म देहानं, देह तर एकच आहे,
आणि त्यावेळी तो अग्नी घरीच तयार केला जातो. आता तुम्ही स्वतः मुलाला तयार करायला सांगता तर नातेवाईकांना तो अग्नी तयार करायला सांगता हे मला माहिती नाही, पण जर आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होत असतील तर आपण त्याच्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. शास्त्राला धरून आपण चाललं पाहिजे. अग्नी तयार करत असताना त्या गौऱ्यांना पेटवतो आपण, गौऱ्यांना पेटवतो, काडी पाचोळा आणतो आणि मग त्या ठिकाणी त्या गौऱ्यांना पेटवतो. पण कावळे रावळे का मित्र पेटवतात ते आता तुम्ही तुमचं बघा, पण शास्त्र असं सांगतं तो अग्नी आधीच घरी तयार करत असताना ज्यावेळी आपल्या त्या शिकाळ्यामध्ये त्या गौऱ्या टाकायच्या, पेटलेल्या गौऱ्या, त्या गौऱ्यांचा तो अग्नी तयार करत असताना मुलानंच तयार करावा. ज्यानं ते पाणी धरणार आहे ना मुलगा, त्यानंच तो अग्नी तयार करावा असं शास्त्राला मान्य आहे. तो अग्नी तयार करून त्या शिकाळ्यामध्ये मग त्या गौऱ्या टाकल्या जातात. तो अंत्यसंस्कार करण्यासाठी विधी सांगत त्या ठिकाणी मग आंघोळ केली जाते. किती वेळा आंघोळ केली जाते? आता शास्त्राला असं सांगायचंय की दोन वेळा तरी माणसानं आंघोळ केली पाहिजे. घरून निघताना मात्र आंघोळ करून निघालं पाहिजे असं शास्त्राचं मत आहे. पण बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग येतो, घरून निघताना आपण आहे तशाच कपड्यावरती निघतो. आहे तशा कपड्यावरती न निघता आपण घरून आपले पहिले कपडे आहेत ना ते आधी काढून ठेवायचे. आपले पहिले कपडे काढून ठेवायचे. पण हे कपडे आपल्या अंगावरती कधी आहे? ज्या घरातील माणसानं आपल्या देहातील प्राण सोडून दिलाय, चैतन्य बाहेर गेलंय, चैतन्य निघून गेलंय आणि तेव्हा कळालंय ना हा व्यक्ती आपल्यातून गेलेला आहे, आता श्वास राहिला नाही, प्राण राहिला नाही, तेव्हापासून माणसाला सुतक चालू होतं. बरं, तेव्हापासून सुतक चालू होतं. पण आपल्या भाऊबंदकीचं कसं असतं? जाऊ दे आपण गेलो आणि प्राणज्योत मालवली, अंत्यसंस्कार झाले ना मग तेव्हापासून आपण सुतक करायचं. कारण एखाद्या कार्यक्रमाला गेले असतील ते तो विधी आपण पार पाडून येऊ बाबा, हे लक्षात ठेवा. कळाली वाटतं आपल्याला तेव्हापासून ते सुतक आपल्याला चालू होतं. किती दिवस? ते 13व्या विधीपर्यंत ते सुतक चालू होतं. मग त्या ठिकाणी आंघोळ घरून करून निघायचं, पण नवे कपडे घरचे घालायचे नाही. ज्यावेळी आपण त्या प्रेताला झाकण्यासाठी 3.5 मीटरचं कापड आणतो, त्याला मांजरपट असं म्हणतो. त्या कापडाला कुठं खिसा नाही, शिवलेलं नाही, पांढरं शुभ्र ते वस्त्र, फक्त 3.5 मीटर घेऊन नाही यायचं. मग किती घेऊन यायचं? तर शास्त्र असं सांगतं 11 मीटर ते कापड घेऊन यायचं. पांढरं कापड 11 मीटर आणायचं. आणि किती भाग करायचे त्याचे? तर त्याचे 4 भाग करायचे. एक भाग 3.5 मीटर साईडला ठेवायचा प्रेताला झाकण्यासाठी. आता प्रेताला उचलायचंय, त्या प्रसंगी त्या मुलानं घरूनच निघताना आंघोळ करायची, स्नान करायचं, आधीचे कपडे काढून ठेवायचे आणि जे 3 कपडे केलेले आहेत ना बाकीचे, त्यातील एक कापड कमरेला गुंडाळायचं झोपड्यासारखं आणि मगच ते शिकाळ हातामध्ये घ्यायचं. तो विधी पुढचा करण्यासाठी. आता तिथे गेल्यावर पुन्हा आंघोळ करावी लागते ना, अग्निदान देण्याच्या अगोदर एकदा पुन्हा आंघोळ करावी लागते. आंघोळ करून पुन्हा राहिले 2 कापड आहेत ना, कापडाचे तुकडे, ते पुन्हा धोतर म्हणून गुंडाळायचं. पुन्हा अंत्यसंस्कार झाल्याच्या नंतर, अग्निदान दिल्याच्या नंतर पुन्हा एकदा आंघोळ करावी लागते. त्या ठिकाणी मग पुन्हा एकदा आंघोळ करायची आणि राहिलेला एक कापडाचा तुकडा अग्निदान दिल्याच्या नंतर पुन्हा एकदा आंघोळ करावी लागते ना, त्यावेळी तो दुसरा शेवटचा राहिलाय ना तो घरी येताना घालायचा. परंतु सुतक आपल्याला ज्यावेळी प्राण गेलेला आहे देहातील त्या वेळेपासून ते सुतक आपल्याला धरायचं. मात्र अंगावरती, त्या पानाड्याच्या अंगावरती असलेले पहिले कपडे, पॅन्ट शर्ट म्हणा, धोतर म्हणा, साडी म्हणा, तुम्हाला तर नाही पाणी भरावं लागत, तर पुरुषांना तो प्रसंग असतो, शास्त्राला मान्य आहे. ते कपडे पुन्हा आपण वापरायला घ्यायचे नाही असं शास्त्राचं मत आहे. ते कपडे पहिले टाकून द्यायचे, ते कपडे पुन्हा वापरामध्ये घ्यायचे नाही. आता अंत्यसंस्काराच्या आधी जे शिकाळ आहे घरून नेलेलं, त्या मडक्यामध्ये पाणी भरलं जातं. पाणी भरून ते प्रदक्षिणा माराव्या लागतात. किती प्रदक्षिणा माराव्या लागतात? 3 प्रदक्षिणा. आता 3 प्रदक्षिणा मारत असताना आपण 3 वेळी घालतो नाही का, 3 प्रदक्षिणा घालतो. त्या सुईच्या घालतो का उलट्या घालतो? सुईच्या घालतो ना. शास्त्र आपल्याला सांगतं त्या ठिकाणी सुईच्या प्रदक्षिणा न घालता त्या उलट्या घालायच्या. आता ध्यानामध्ये ठेवा, थोडे थोडे आपल्याकडून चुका होतात बरं, आणि त्या शास्त्रांवरून आपण केल्या पाहिजे. मग ह्या चुका झाल्यानंतर हा दोष आपल्याला लागतो. मग ब्राह्मण त्याला सांगत असतात पितृदोष लागतो, मातृदोष लागतो. ह्या शास्त्रांवरून आपण सगळ्या विधी केल्या पाहिजेत. त्या प्रदक्षिणा उलट्या घालायच्या, सुईच्या कधीच घालायच्या नाही, उलट्या प्रदक्षिणा घालायच्या. मग एक प्रदक्षिणा झाली की एक छिद्र, एक प्रदक्षिणा झाली की एक छिद्र, असे 3 छिद्र पाडण्यात येतात. मग त्या ठिकाणी ते शेवटच्या प्रसंगी ते मडकं त्या ठिकाणी टाकून दिलं जातं. टाकून दिल्याच्या नंतर मग त्या मडकीचा भुगा केला जातो. मग भुगाच का करतात त्या मडक्याचा? शास्त्राला असं सांगायचंय
हे मडकं मातीपासून बनलंय आणि मिसळणार पण कशामध्ये? मातीमध्येच मिसळणार आहे. तुकडा खापराचा राहील तरी तो काही लवकर मिक्स होत नाही मातीमध्ये, कारण ते परिपक्व माती झालेली आहे, भुगा केला जातो. आता आपणही मातीपासूनच जन्माला आलो तर मातीमध्येच मिसळणार आहे. म्हणून महाराज म्हणले शरीराची होय माती कोणी न येते सांगाती. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. अशा शिल्लक शिल्लक गोष्टी आहेत. बरं, सावरण्याचा विधी येतो मग दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी. पण तो अश्म जो असतो ना, आपण छिद्री मारताना जो अश्म आपण जवळ घेतलेला आहे, त्या अश्मामध्ये ती प्राणज्योत मालवलेली आहे. तो सूक्ष्म देह त्या आश्मामध्ये येऊन राहतो. आश्मामध्ये येऊन राहिल्याच्या नंतर त्या आश्माची आपण दशक्रिया दिवशी पूजा करतो. दशक्रिया दिवशी पूजा करत असताना त्या ठिकाणी पिंड केले जातात, भात वापरला जातो. मग पांढऱ्या रंगाचा भात का वापरला जातो? तर पांढरा रंग हे निवृत्तीचं प्रतीक आहे. पांढरा रंग हे निवृत्तीचं प्रतीक आहे. तुम्ही का वस्त्रही परिधान करत असताना आपण भडक रंगाची वस्त्र घातली तर समोरच्याला पाहता क्षणी थोडसा प्रकाशामध्ये जर ते वस्त्र दिसले आपल्याला उन्हाच्या दिवसामध्ये, तर भडक रंगाचे कपडे अगदी त्रास करतात डोळ्याला. मग पांढरा रंग हे निवृत्तीचं प्रतीक आहे. पांढरा शुभ्र रंग ज्यावेळी आपल्या अंगावरती असेल किंवा समोरच्याला आपल्या विषयी मनामध्ये आदर भाव निर्माण होणार आहे, पण आपण ज्यावेळी ते कापड परिधान करतो त्यावेळी आपल्यालाही शांतता लागते. आणि म्हणून पांढऱ्या रंगाच्या त्या ठिकाणी भात केला जातो. पांढरा रंग हे निवृत्तीचं प्रतीक आहे. किती पैशावाला माणूस असू द्या, त्या ठिकाणी नारंगी, पिवळा, हिरवा हा रंग वापरला जात नाही. पांढरा रंग निवृत्तीचं प्रतीक आहे. त्याच्या आधीचा विधी असा आहे, दशक्रिया विधीच्या दिवशी छोटे छोटे पिठाचे गोळे केले जातात. किती गोळे केले जातात? तर 10 गोळे केले जातात. मग 10 गोळे का केले जातात? तुम्ही आम्ही पहा, सगळेजण आईच्या उदरामध्ये असताना 9 महिने 9 दिवस आपण घेतो, नाही का? 9 महिने 9 दिवसानंतर मग आपण आईच्या उदरामधून बाहेर येतो. आधीचे 9 महिने पूर्ण आणि मग 1-2 दिवस 3 दिवस कोणी 10 दिवसही घेतात, पण 10व्या दिवसाची कोण वाट पाहत नाही, नाही का? आता मुलीच्या डिलिव्हरीची आपण 10व्या दिवसापर्यंत वाट पाहतो का? नाही. 9 दिवस झाले, 9 दिवसापर्यंत पण आपण वाट पाहत नाही. आपलं जाऊ द्या, मुलीच त्रास लगेच सुरू करतात. आई कस तरी होतंय, आता दवाखान्यामध्ये जावं लागेल. तर पूर्वीच्या काही असं नाही, 9 महिने 9 दिवसानंतरच बाळ जन्माला यायचं. आणि मग 9 महिने आधीचे आणि वरचे जे 1-2 दिवस म्हणा, 9 दिवस म्हणा, हे कोणत्या महिन्यातले? 10व्याच महिन्यातले ना. पुढचे 10वा महिना सुरू होतोय. म्हणून ते पिठाचे जे 10 गोळे आहेत ते 10 गोळे त्या ठिकाणी केले जातात. का? तर तुम्ही आम्ही 10व्या महिन्यात जन्माला आलोत म्हणून 10 गोळे केले जातात. मग आता दशक्रिया विधी पार पडला. दशक्रिया विधी फक्त ब्राह्मण काकाच्या यथासांगपूजेने तो पार पडला. पण त्या ठिकाणी जे 3 पिंड मांडले, 3 पिंड सत्व, रज आणि तम या 3 गुणाचे ते 3 पिंड आहेत. त्या 3 पिंडापैकी एका तरी पिंडाला कावळ्याने स्पर्श केला तर आपण काय म्हणतो? जीवन मुक्त झाला बरं हा सद्ग्रस्त. पण एक माफी मागून बोलेल की कावळ्याला वरदान दिलेलं आहे. कोणतं वरदान दिलेलं आहे? रामायणामध्ये चला, ज्यावेळी सीताई साहेबांचं रूपवान असं तेजस्वी रूप इंद्रदेवाच्या देवंत नावाच्या मुलानं पाहिलं. इंद्राचा मुलगा देवंत यानं ज्यावेळी ते रूप पाहिलं, सौंदर्य पाहिलं, कारण सीताई साहेब पतिव्रता होत्या, नाही का? किती पतिव्रता होऊन गेल्या महाराष्ट्रामध्ये, या भूमीमध्ये? तर अहिल्या, सीता, तारा, द्रौपदी आणि मंदोदरी. मंदोदरी ही कुणाची पत्नी? रावणाची पत्नी. ती म्हणा रावण वाईट वागत होता, रावणाची पत्नी पतिव्रता. हो, पतिव्रता. तिला उद्या काय होणार आहे तिला आधी कळायचं, एवढी ती पतीची सेवा करायची. आता आपणही पतीची सेवा करतो. एकीने पतीची सेवा करणारी निघाली म्हणे, महाराज लोक सांगतात ना, कर पतीची सेवा. पती दररोज कामाला जायचा, कामाला गेल्यावर त्या दिवशी तिला उपवास होता. तिने ठरवलंय की पतिव्रता अशी असते, जोपर्यंत पती घरी येत नाही तोपर्यंत भोजन करायचं नाही. हा जरी नियम पाळला ना तरी पतिव्रतेचं आपल्याला काही पुण्यपत्रामध्ये पडतं. पण आता ही म्हटली उपवास आहे, काय करू? दारावरती आले ऊस विकायला, 1 रुपयाला ऊस, 1 रुपयाला ऊस. खाऊन घेतला ही ऊस. थोड्या वेळा पेढे आले म्हणे, 100 रुपयाचे पाव किलो पेढे घ्या म्हणे. आपल्या माहेरातून आईनं दिले 500 रुपये खर्चायला, यांना कुठं तपास लागणार आहे? घेतले पाव किलो पेढे. थोड्या वेळानं आईस्क्रीम आली, 10 रुपयाला आईस्क्रीम, 10 रुपयाला आईस्क्रीम. आईस्क्रीम खाल्ली, उपास ना. संध्याकाळी पती घरी आला म्हणे, आज उपास दिसतोय तुला, आज थकली असशील खूप. मग चिडचिड करायला लागली. एवढा वेळ असतो का? किती वेळ लावला? लवकर यायचं ना, आज उपवास होता, मी म्हटलं होतं तुम्हाला लवकर या. तो म्हणू लागला, कशाला एवढी धुसफूस चालू आहे, कशाला एवढी धुसफूस? यानं पण आता धुसफूस करायला सुरुवात केली. ती याला परत म्हणायला लागली, का एवढी धुसफूस करता?
मग तो सांगायला लागला 10 रुपयाला ऊस. तू म्हणते ना कशाला एवढी धुसफूस, म्हणजे 10 रुपयाला ऊस. म्हणजे तुम्हाला कसं कळालं? म्हणजे मला सगळं कळत होतं, विकणारा माझ्यापासूनच येत होता. तो आले मला सांगतो तुमच्या मॅडमनी हा पदार्थ घेऊन खाल्ला. परत विरोधाचा भाग सोडून द्या. पतिव्रता त्याला म्हणत नाही, मंदोदरी श्रेष्ठ पतिव्रता होती. तिला उद्याच काय होणार ते आधी कळायचं. त्याग असेल जीवनामध्ये तर उद्या काय होणार ते आपल्यालाही कळेल. पण आपला त्याग असावा, भक्तीमध्ये आपण पारंगत असावं आणि आपला परमात्म्यावरती विश्वास असावा. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडाव्यात. आपण पतिव्रता हो. मग त्यासाठी परमात्म्याच्या आपण सतत संगतीमध्ये परमात्म्याचा विसर पडता आपल्याला कामा नाही. सांगण्याचा भाव एवढाच आहे. तेजस्वी रूप पाहिलं ते सीताई साहेबांचं आणि इंद्राचा मुलगा रूप पालटून आला. रूप घेतलं कावळ्याचं. आता कावळा दिसायला लय भारी गाव नाही बरं, काळ्या रंगाचा आहे. आपण सहज एखाद्या काळ्या माणसाला म्हणून जातो, त्याला तोंडावर नाही म्हणता येत आपल्याला, पण माग म्हणतो तो होय कावळ्यासारखा दिसतो तो काळा. पण ऐका ना, परमात्म्याचं रूप पण सावळाच आहे माझ्या, नाही का? सावळा देखील आनंदाचा, तेने आनंदाचा पुर आला. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मने राणीवा घर केले. आणि त्या सावळ्या परमात्म्याचं रूप पाहिल्याच्या नंतर आपल्यालाही वाटतं त्याला पाहतच राहावं. त्या रंगाला आपण नाव ठेवू नये. दोनच रंग परमात्म्याने बनवलेले आहेत, गोरा रंग आणि एक सावळा रंग. पण तेजस्वी रूप पाहिलं सीताई साहेबांचं आणि त्या इंद्राच्या मुलानं देवंतानं रूप पालटलं, कावळ्याचं रूप घेतलं. तसं तर काही जाता येणार नाही म्हणे जवळ. मग या सीतेला जखमी करायचं. जखमी करण्यासाठी लांबच एकटक नजर ठेवली. पण आता सीताई साहेबांचा पती, या जगाचा बाप, जगाचा नायक असणारा राघव प्रभू रामचंद्र भगवान त्या परमात्म्याला सांगून मग करणार आहे का? तो इंद्राचा मुलगा कावळ्याचं रूप घेऊन आलाय. तो वाईट नजरेने पाहतोय सीताई साहेबांकडे. देवाला सांगावं लागत नाही, तुम्हाला सांगावं लागतं. आज या ठिकाणी मीराताई केशवराव लोणकर आजींचा या ठिकाणी दशनैवेद्य आहे. हे सांगावं लागलं 4 सुपुत्रांना, आदरणीय शरद भाऊंना, आदरणीय आमच्या अभयताईंना, आमच्या आत्याचं दशनैवेद्य या. बरं, माझं सांगण्याचं तात्पर्य आपल्याला सांगावं लागतं, पर्याय द्यावा लागतो. या आमच्या इकडं असा कार्यक्रम आहे, हे निमित्त आहे, या निमित्तानं कार्य आहे. परमात्म्याला सांगावं लागत नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंबर परिहारची न लगे. परिहार द्यावा लागत नाही परमात्म्याला. परमात्म्यानं ओळखलंय म्हणे याची दृष्टी आपल्या पत्नीवरती आहे. नक्कीच आपल्या पत्नीला याला जखमी करायचंय. कळालं. लांबूनच काय केलं, धनुष्य काढला आपला आणि पाठीतील बाण काढला, बाण जोडला धनुष्याला, सोडला बाण. सुसू करत करत बाण निघालाय. आलेला बाण हा आता आपल्याकडेच आलाय असं पूर्ण गॅरंटी आली कावळ्याला, इंद्राच्या मुलाला गॅरंटी आली. तो बाण आला की आपल्या छातीमध्ये खुपसणार, आपला मृत्यू होणार आणि जे आपलं कार्य राहिले ते बाजूलाच राहणार. आणि मृत्यू झाल्यावर कशाचं काय, काहीच करता येणार नाही. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, तो बाण निघाला, तो बाण आता कावळ्यापर्यंत पोहोचणार. तितक्यात त्यानं क्षमा याचना करायला सुरुवात केली. रामप्रभूंजवळ विनंती केली, देवा बाण आलाय, बाण सोडलेला माझा आता मृत्यू ठरणारच आहे, माझा आघात होणार आहे, मी आता जीवनशी मरून जाणार आहे. त्या ठिकाणी मग तुम्ही काय करा, मला न मारता माझा एखादा अवयव कमी करा. कोणता अवयव कमी करा, तुम्हाला वाटेल तो करा. आधी कावळ्याचा डोळा दिसला. बरं, आता ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या गुरुकडे शिकत होते ना, त्यावेळी एक पक्षी तयार करून ठेवला होता झाडावरती. म्हणे तुला याच्यातील काय दिसतोय? पक्षी दिसतोय, अवयव दिसतोय का डोळा दिसतोय? म्हणे मला डोळा दिसतोय. माणसाला डोळे पटकन दिसतात, प्राण्याचा त्या पशु पक्षीचा डोळा पाहिला, कावळ्याचा डोळा पाहिला. म्हणजे कावळ्याच्या डोळ्यामध्ये तो बाण गेला, एका डोळ्याने कावळा आंधळा झाला. मग तो कावळा आंधळा एका डोळ्याने झाला ना, तो आजही कावळा कोणताही पाय एका डोळ्याने आंधळाचे. जरी डोळा हा अवयव दिसत असेल तरी एका डोळ्याने कावळ्याला दिसत नाही. मग आता वरदान मागितलं, उशाप द्या. शाप दिला तुम्ही, उशाप द्या, जेणेकरून माझं काहीतरी जीवनाचं सार्थक होईल, माझ्या जीवनाचा उद्धार होईल. मी इंद्राचा मुलगा आहे, रूप पालटून आलो, मला आता उद्धार करण्याचं साधन सांगा. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं त्या कावळ्याला सांगितलं, इंद्राच्या मुलाला सांगितलं की तू ज्यावेळी मृत्यू लोकामध्ये माणसं मरतील, म्हणजे 10व्या दिवशी दशनैवेद्य करण्यात येईल, 3 पिंड मानतील. त्या 3 पिंडापैकी एखाद्या पिंडाला तू स्पर्श केला तर तुझा उद्धार होणार आहे. हे वरदान दिलं बरं रामायणामध्ये. भगवान रामप्रभूंनी त्या कावळ्याला वरदान दिलं, तुझा उद्धार होईल.
मग कावळा येतो, कावळा स्पर्श करतो. आपली एक गैरसमज आहे की आपण काय म्हणतो, कावळा शिवला माणसाचा उद्धार झाला. माणसाचा उद्धार होत नाही. माणसाचा उद्धार करण्याचं साधन म्हणजे हा नरदेह आहे. आणि हा नरदेहाचा उद्धार फक्त जिवंत असतानाच करता येतो, मेल्यानंतर करता येत नाही. का? आपल्या कर्माचा भोग मग त्या ठिकाणी आपल्याला भोगावा लागतो. कधी? प्राणज्योत मालवली 365 दिवस कर्माचा भोग भोगावा लागतो. मग त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या यम दरबारामध्ये हजर व्हावं लागतं. मग यम काय आपल्याला चांगल्या मखमली गालिच्यावर बसवतात का? नाही. सगळ्यांना त्या ठिकाणी परीक्षा द्यावी लागते. मारिती झोडिती तोडिती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. त्या ठिकाणी असं वर्णन आले शिवपुराणामध्ये किंवा भागवत पुराणामध्ये. 27 प्रकारची कुंड भागवत पुराणामध्ये आणि शिवपुराणामध्ये देवी भागवतामध्ये 86 प्रकारचे कुंड. कुंड कसे? एका कुंडामध्ये सडक रक्त आहे, कानातील पुये, नासक रक्त आहे, ते आपल्याला प्राशन करावं लागतं त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये. तो मोठा प्रवास आहे 365 दिवसाचा. आणि 365 दिवस पूर्ण झाले की ज्यावेळी आपलं वर्ष श्राद्ध येतं त्या दिवशी मग त्या सूक्ष्म देहाला, त्या चैतन्याला गती मिळण्याचा तो दिवस असतो. मग त्या ठिकाणी आपण कथा, कीर्तन, प्रवचन याचं आयोजन करतो. का करतात हे आयोजन? मागील काही वर्षामध्ये आम्हाला नाही मिळालं हे आयोजन पाहायला. मग या 10-20 वर्षांमध्ये का केलं जातं हे आयोजन? ऐका, शास्त्र सांगतं. आता या ठिकाणी विधी चाललाय ना, ब्राह्मण काका अगदी मंत्रोच्चार स्पष्ट करतायत, पण आपल्याला ती सवय नसते. एखादा शब्द आपल्याला म्हणायला लावतात, नारायण नमा, माधवाय नमा, वासुदेवाय नमा, आणि अवघड काही श्लोक असतील ते श्लोक म्हणायला लावतात. आता आपल्याला त्याची सवय नसते. मग त्या ठिकाणी आपल्या मुखातून एखादा वेगळा शब्द निघून जातो, त्याचा दोष आपल्याला लागतो. मग त्या ठिकाणी 3 वेळा आचमन करायला लावतात, पाणी आचमन करायला लावतात. त्यावेळी पाणी आचमन करत असताना शास्त्र सांगतं, हातावरती पाणी घेताना किती घ्यायचं? तर उडदाचा दाणा भिजेल ना एवढंच पाणी आपल्या हातावर आलं पाहिजे. काही महात्मे जेवण करताना हातावरती पाणी घेतात ताटाला ओवळण्यासाठी. किती पाणी? ते उडदाचा दाणा भिजेल एवढंच पाणी घ्यायचं. मग त्या ठिकाणी आचमन करताना चुकून आपल्याकडून कितीतरी तितके पाणी हातावर पडतं, तेवढं पाणी कधी सांडतंय, कधी मुखात जातंय, अशा छोट्या गोष्टी आपल्याकडून होतात. मग या ठिकाणी प्रवचन आहे ना, त्या प्रवचनाच्या माध्यमातून परमात्म्याचं नामचिंतन घडतंय, परमात्म्याचं चरित्र गायलं जातंय. कारण भागवत ग्रंथ ज्यावेळी समाप्तीला येतो त्यावेळी भागवत ग्रंथामध्ये आलेले जे श्लोक आहेत त्याचाही उच्चार आपल्याकडून चुकत असेल तर शेवटी असा एक श्लोक लिहिलेला आहे व्यासांनी की हरेर नाम केवल. हे हरिनाम जे आहे ते केवळ एक तुम्हाला तारण्याचं साधन आहे, ते तुम्हाला मुक्ती देण्याचं साधन आहे. आणि त्याच्यामधून झालेल्या काही आपल्या आधीच्या चुका आहेत ना, त्याच्यामधून आपल्याला निवृत्त होता येतं, मुक्त होता येतं. यासाठी हरेर नाम केवलम असं शास्त्र सांगतं. हरिनाम या ठिकाणी गायलं जातं. वर्ष श्राद्धाच्या दिवशी शेवटच्या प्रसंगी आता आपल्या जीवनाचा प्रवास संपलाय, सूक्ष्म देहाचा प्रवास संपलाय, त्यावेळी आपण घेतलेलं नामचिंतन, सगळ्या पाहुण्यांनी घेतलेलं, कुटुंबातील लोकांनी घेतलेलं नामचिंतन त्या ठिकाणी आपल्याला आईच्या त्या पुण्यात्मक कामासाठी आपल्याला सुपूर्त करायचं असतं. माते इथून पाठीमागं तू पुण्य कमावलंय. कारण जुनी जाती माणसं दानामध्ये खूप श्रेष्ठत्व मानायची. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान. 1 नंबर क्रमांक अन्नदानाचा आणि मग त्याच्या पाठोपाठ लागोलाग ज्ञानदानाचा क्रमांक लागतो. पण अन्नदान श्रेष्ठ. पूर्वीच्या माता खूप जाणकार, हुशार आणि श्रद्धाळू आणि संस्कारित होत्या. त्या माता दारामध्ये आलं ना पाहुणा किती तर निर्मुखी कधी जाऊ देत नसायच्या. आताच्या तशा नाहीत असं मला म्हणायचं नाही, पण जुनी माणसं ती काही आगळी वेगळीच होती. रायमान जरी सादर असेल तर विचार मात्र ती धर्मोत्तम होते, उच्च पदापर्यंत पोहोचलेले विचार होते. सांगण्याचा हेतू एकच आहे की या आईनं दान, धर्म, भक्ती, एकमेकांबद्दल आदरभाव जीवनामध्ये व्यक्त केला आणि देण्याचं काम केलं. कारण आदर आणि प्रेम जर आपण एकमेकाला देण्याचा प्रयत्न केला तर या विश्वामध्ये ज्याच्यासाठी आपण झुरतोय, अट्टहास करतोय, प्रत्येकाला वाटतं मला चांगलं म्हणावं. ही चांगलं म्हणण्याची भूमिका उगाच येत नाही बरं. आपण आधी एकमेकांना आदर दिला पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे, एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला जीवनामध्ये मोठं कोण म्हणणार नाही, आपलं नाव लौकिक तसं होणार नाही. आणि आपली कीर्ती जर आपण आता हयात असताना केली तर मेल्याच्या नंतर आपल्या कीर्ती रूपाने आपलं नाव शिल्लक राहतं. असं महाराजांचा विचार आहे की तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे.
आपण मरणार आहे पण कीर्ती रूपाने आपण शिल्लक राहणार आहे. म्हणून मीराताईनं जशी संत मीराबाई एक संत होऊन गेल्या, भक्तिभाव भक्तीपूर्वक आपलं जीवन जगणाऱ्या, तसं या आई आपल्या लोणकर परिवारामध्ये, कुंडी परिवारामध्ये जन्माला आल्या. लोणकर परिवारामध्ये संसाराचा गाडा शेवटपर्यंत ओढला आणि 4 पुत्रांना सुखाचे दिवस दाखवण्याचा या मातीने प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून सांगण्याचं माझं तात्पर्य, तुकोबराय म्हणतात, हा काळ पुन्हा पुन्हा वळसा घालून येणार, किती या काळाचा सोसावा ओळसा, लागला सरीसा पाठोपाठी, लक्ष 84ची तळा सोडवन, दिघाया शरण पांडुरंगा. का शरण जायचं परमात्म्याला? आता आपण देहाला आलो, देह जाणार आहे, उपजल्या पिंडा मरण सांगा ते. मग हे मरण आपल्यालाही आहे बरं, लक्षात ठेवायचंय. आता या ठिकाणी बोर्ड लावला, फोटो आईचा या ठिकाणी टाकलाय. मी एक वाक्य बोलेल आवर्जून. या ठिकाणी कोपऱ्यामध्ये जसा बोर्ड लावलाय तसा फोटो लावलाय ना, तसा माझा एक दिवस त्या ठिकाणी फोटो लागणार आहे. तुम्ही ऐकताय ना? काय विचार करायचा? तसा माझा हा शब्द लक्षात ठेवा. माझा बरं, तुमचा नाही. माझाही फोटो त्या ठिकाणी लागणार. हे आपण तात्काळ विसरतो, विसरता कामा नाही. चांगले कर्म करा. कर्म जर अनुचित असेल तर पुढचाही जन्म आपल्याला संतांच्या सेवेमध्ये मिळेल. पण जन्म नको हीच विनंती करायची परमात्म्याला. शेवटचा निर्णय मिळाला देवा, पण यापुढे जन्म नको, तुझ्या पदापर्यंत जागा दे, मुक्ती प्राप्त करून दे. पण मुक्ती प्राप्त करण्यासाठी शांती ब्रह्मनाथबा म्हणतात, मुक्ती सहज मिळणार नाही हो. मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला नामस्मरण करावं लागेल. मग ते नामस्मरण कसं? म्हणे अवजटे घेता माझे नाम, सगळं पातका करी भस्म, हेच माझे गुणनाम कर्म, अति सुगम उद्धवा. हे नामचिंतन सहज घे, सहज घे. काम करताना घे, उठताना घे, प्रवास करताना घे, गाडी चालवताना नामस्मरण अंतःकरणापासून कर. आणि मनापासून जर परमात्म्याला तू स्मरत असशील, भक्ती करत असतील, तर भक्ती केली तर जीवनामध्ये देवाकडे मागण्याची गरज पडणार नाही. तुकोबराय म्हणतात, भक्ती हे साधन मी जीवनामध्ये निवडलं. आणि भक्ती हे साधन निवडल्याच्या नंतर ज्या मुक्तीसाठी लोक झुरतात, ज्या धनासाठी लोक अभ्यास करतात, ते धन मला नको का? म्हणे भक्ती केल्यामुळे मला धन मिळालं, मुक्ती मिळाली. आणि ही माया आहे की नाही, या मायेमधून पण मी निवृत्त झालो आणि परमात्म्याच्या स्वस्वरूपापर्यंत विराजमान झालो. भक्तीपाशी नित्य तृप्ती, भक्तीपाशी नित्य मुक्ती, भक्तीपाशी भगवत प्राप्ती, माया निवृत्ती हरिभजने. मायेवरती विजय मिळवता येतो कशानं? एक भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानं. म्हणून ते नामचिंतन आपण या जीवानं करणं आद्य कर्तव्य आहे. बाकीचे कामं सोडून आधी परमात्म्याचं ध्यान करायचंय, त्याला मनामध्ये साठवायचंय. शेवटी तुकोबराय या अभंगामध्ये असं बोलून गेले की, तुका म्हणे माळ गुंतली राहती, गाडग्याची सुटी फुटलिया. रहाट असायचं पूर्वीच्या काळामध्ये. आता आमच्या मानसी म्हणून माहिती असतील रहाट. तुम्ही तसे काम केले नाही का जुने? पण आम्ही तुमच्या मुखातून ऐकलं, तुमच्यासारख्या व्यक्तीच्या मुखातून ऐकलं की रहाट असं असायचं. एक गाडगं भरायला जायचं आणि एक रित व्हायला यायचं, पुन्हा रित झालेलं भरायला जायचं, पुन्हा भरलेलं रित व्हायला यायचं. तसं आपली क्रिया आहे बरं. जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं. मग त्या जन्म मरणाच्या राडगाडग्यामधून सुटका करायची. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. किंवा किती वेळा जन्म यावी नित्य व्हावी फजिती. आपल्याला ही रहाटाप्रमाणे आपली क्रिया आहे, जन्माला येणं मरणं, ही चुकवायचं असेल. मग पुढे अजून एक दृष्टांत मांडला ह्याच एकाच ओळीमध्ये की गाडग्याची सुटी फुटलिया. कुंभार दादानं गाडग्याची उतरंड मांडली. संक्रांत आली, अक्षय तृतीया आली, उन्हाळ्याचे दिवस आले, माठ तयार करून ठेवले, गाडगे तयार करून ठेवले. आता हे गाडगे सगळीकडे मांडले तर पसारा दिसेल, म्हणून तो कुंभार दादा उतरंड मांडतो, एकावरती एक रचून ठेवतो, आधार घेतो भिंतीचा, लाकडांचा, त्या ठिकाणी रचून ठेवतो. पण रचलेल्या गाडग्यामधून काम करताना धक्का लागला एखाद्या गाडग्याला, ते गाडगं राहतं का फुटतं? फुटून जातं. त्या गाडग्याला इतका आनंद होतो किंवा गाडग्याला आनंद होतो? हो होतो. किती आनंद? ते गाडगं म्हणतं, बरं झालं माझी सुटका झाली. कुंभारानं बनवलं खरं, पण हे म्हाताऱ्याच्या थुंकीसाठी वापरणार, दयासाठी वापरणार, का शिकाऱ्यासाठी वापरणार, का माणसं थंडगार पाणी माझ्यातून घेऊन देणार, हे मला माहिती नाही ना. ते म्हणतं, ते गाडगं असा विचार करतं, ते गाडग्याची सुटी फुटलिया, मी मुक्त झालो, जीवन मुक्त झालं. मला ज्या कर्मापर्यंत पोहोचायचं होतं त्या कर्मापासून मी अलिप्त झालो. आता त्या गाडग्याचं बाजूला ठेवा, आपलं पण हे गाडगं आहे नाही का, हे मातीचं शरीर आहे, मातीचं गाडगं आहे. याला पण मुक्त होण्यासाठी इथं आलो.
अद्वैत तत्वज्ञाचा भाव आपल्याला कळण्यासाठी या नरदेहाला आलो. आता आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर मग काय करावं लागेल? त्यासाठी परमात्म्याचंच नामचिंतन करावं लागेल, परमात्म्याला स्मरावं लागेल. म्हणून असो या ठिकाणी लोणकर परिवारातील एक आदर्श माता 4 लेकरांना अगदी सुखापर्यंत कसं जायचं, कोणता मार्ग जीवनामध्ये अवलंबायचा, हा सगळा मार्ग संस्काराची शिदोरी देण्याचं काम या आईनं केलेलं आहे, मिराजीनं. आणि म्हणून आज दसऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आईचा अधिकार जीवनामध्ये खूप मोठा आहे. किती मोठा आहे? खूप महान आहे आई, विश्वामध्ये खूप महान. म्हणून 6 वर्षाच्या जनाबाई महाराजांनी ज्यावेळी पंढरपूर क्षेत्रातील पांडुरंग परमात्म्याला पाहण्याचा निर्णय घेतला आणि वडिलांसोबत निघाल्या. दमा नावाचे वडील आहेत आणि आई लवकरच देवा घरी गेली, प्राणज्योत मालवली, म्हणून वडीलच आई व्हावेत. बरं, आईची भूमिका वडिलांनी निभावली. आणि असं म्हणतात वारकरी सगळे की तो परमात्मा आपली आई पण आहे, तो परमात्मा आपला बाप पण आहे. मग बापाकडून विनंती केली, बाबा मला पंढरपूरला यायचं परमात्मा पाहायला. तिथं आल्याच्या नंतर हाही कथा भाग तुम्हाला सगळ्यांना माहितीये. नामदेव महाराजांनी घरी नेलं आणि परमात्म्याच्या प्राप्तीची भूमिका कशी आहे आणि कशी उद्धाराची साधनाचा तो मार्ग जीवनामध्ये आत्मसात करावा हे सगळं समजून सांगितलं नामदेव महाराजांनी. आता जनाबाई परमात्म्याचं ध्यान करू लागल्या. ध्यान करत असताना एक दिवसचा प्रसंग, नामदेव महाराजांनी अभंग लिहायला सुरुवात केली. पण अभंग एकटे लिहिणार नाहीत नामदेव महाराज. सरस्वती मातेला बुद्धी दिली, 14 व्यक्तींच्या जिभेवरती जाऊन बसली आणि 15 दाशी जणी जी आहे ना, ती दाशी म्हटली, जनाबाई म्हटल्या, नामदेवा मी पण अभंग लिहिणार. बुद्धी दिली सरस्वती मातेनं, अभंग लिहायला घेतले. स्पर्श झाला का? हा, मला सांगा बरं, फक्त खुणवा. ती जनाबाई म्हणते की नामदेवांच्या कृपेने मला विठाईचं महत्व कळालं. विठाईचं महत्व कळाल्यामुळे उच्चार निघाला, अभंग बाहेर आला. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. अभंग बाहेर आला, विठाई माझी आई आहे. मला सांगा तुम्ही आता, संत महात्मे परमात्म्याला आईची भूमिका देत असतील, आईची जागा देत असतील. आई किती मोठी आहे, खूप महान आहे. ऐका, या आईनं लोणकर परिवारातील मिराजीनं काय केलं परिवारासाठी? हाडाचे तुकाड करून केले रक्ताचे पाणी, तुझ्यासारखे कष्ट गाई केले नाही कोणी. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. अशी ही माया लोणकर परिवारामधून जाऊन माहेरची माणसं, सासरची माणसं अतिशय याच्यावरती प्रेम असणारी ही माय आदरणीय मिराजी केशवराव लोणकर यांना देहरूपाने जाऊन यातून आजचा हा दिवस पूर्ण होत आहे. या मातेच्या परिवारासाठी, मुलांसाठी अंगाजीवाची संपत्ती, वेदनी करी बाळाची पावती, परी जीवी उपगणी स्थितीला पाणी माई या उक्तीप्रमाणे खड्याचं पाणी रक्ताचं पाणी केलं आणि देहरूपाचा प्रवास या लोणकर परिवार भूमी परिवारामधून फक्त देहरूपाने गेलेले आहेत. म्हणून असो या ठिकाणी आदरणीय आमच्या घारगावचे आदर्श राजकीय क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील अग्रेसर असणारे आदरणीय शरद भाऊ दत्ताजी जगताप यांच्या आजींच्या, यांच्या आत्याच्या दशव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळे आलो आणि सेवा करण्याचं संधी प्राप्त झाली. म्हणून जगद्गुरु तुकोबांचा अभंग सेवेसाठी निवडला. त्या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आपण शास्त्राला धरून चाललो पाहिजे, चाललो शास्त्राला धरून तर दोष लागणार नाही ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. असो झालेली सेवा तुकोबाईंच्या चरणी, ज्ञानोबाईंच्या चरणी आणि उपस्थित सगळे घारगाव गावचे ग्रामस्थ, सगळे रांजणगाव मुशी गावचे ग्रामस्थ, लोणी गावचे ग्रामस्थ सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्थ करते. लोणी व्यंकनाथाचं या गावचं ग्रामदैवत असेल आणि घारगावचं नागनाथ ग्रामदैवत असेल. या दैवतांच्या चरणी झालेली सेवा समर्थ करते आणि या ठिकाणी लाभलेले शब्द थांबवते. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 कुंडली तोरबा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आनंदाश्रम स्वामी महाराज की जय. सर्व संतन की जय.
वारकरी संप्रदायाचं भूषण, आमच्या गारगावचं भूषण हरिभक्तीपारायण चैतन्यताई जाधव बुले यांनी आपल्या सुसाव्या अशा वाणीमधून प्रवचन रूपी सेवा अर्पण केलेली आहे. उपस्थित सर्वांच्या वतीने, लोणकर परिवाराच्या वतीने मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. दुःखद अंतकरणाने उपस्थित आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार, गेल्या 10 दिवसापूर्वी आमचे आजोबा भिकाजी भाऊ जगताप यांची भगिनी, ज्येष्ठ भगिनी मीराबाई केशवराव लोणकर उर्फ छबाते, आम्ही सर्वजण छबाते या नावानं त्यांना आवाज द्यायचो, बोलायचो. हे 7 भावंड, 6 बहिणी आणि आजोबा एकटे. खरं पाहिलं तर त्या आत्यांचा स्वभाव त्यांना रांजणगाव मशीद या ठिकाणी दिल्यानंतर त्यांचं कायम मुंबईला वास्तव्य राहिलं. जुनं मुंबई म्हटलं तर फार म्हणजे असं हे होतं की आपल्याला त्यांची उत्सुकता लागायची. मुंबईचे आत्या आली. मग त्यांची 4 मुलं विश्वासमामा असतील ते बँकेमध्ये, स्टेट बँकेमध्ये मॅनेजर म्हणून होते. नेहमी आम्हाला आठवायचे, आम्ही लहान होतो, ते मुंबईवरून आले मामाच्या गावाला की आत्याने सगळ्यांना आंघोळ्या घालायच्या, तोंडावरून हात फिरवायचा, तोंड सुद्धा घासायचं आणि पाहुणच्यावर एवढा जीव की ही माणसं परत होणे नाही. ही पिढी गेली. आता त्यांच्या 3 भगिनी आता आपल्यामध्ये हयात नाही, परंतु राहिलेल्या सुद्धा भगिनींचा तेवढा जीव त्यांच्या भावांच्यावर. आता भावांचं वय 93 आहे आणि या त्यांच्यापेक्षाही मोठ्या होत्या. असं सर्व असताना मुंबईमध्ये वास्तव्यात असताना कधी गर्व त्याला केला नाही. एकदम गावाला आले तरी त्यांना एकच वहिनी, 7 नंदा, पण त्या वहिनीला सुद्धा कधी कधी असो ईश्वरी सत्य पुढे विलाच नाही. आत्यांच्या जाण्यामुळे लोणकर परिवार असेल, आमचे जगताप परिवार असेल, काळे परिवार असेल, गायकवाड परिवार असेल, विटेकर परिवार असेल, दिवेकर परिवार असेल, कांदेकर परिवार असेल, सर्वच नातेवाईकांना दादा म्हटलं की वेळेचे तंतोतंत पाळणारे दादा. आणि त्यांनी आपला सर्वांच्या नातेवाईकांसाठी मुंबईवरून दशक्रिया या ठिकाणी होता. सर्वांना त्याचा लाभ दिला. दादांचं सुद्धा मी आभार मानतो. या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या जगताप परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. यानंतर पाहुण्यांपैकी कोण बोलणार आहे का? या ठिकाणी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आपल्या सर्वांचे स्नेही आदरणीय विलास नाना काकडे यांनी श्रद्धांजली अर्पण. हरिभक्तपारायण चैतन्य महाराज जाधव, उपस्थित दुःखांकित बंधू आणि भगिनींनो, 10 दिवसापूर्वी लोणकर परिवाराची आदर्श माता मीराताई केशवराव लोणकर यांचं वृद्धकाळानं दुःखद असं निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळं लोणकर परिवार आणि या परिवाराचे सर्वच नातेवाईक यांना जे दुःख झालं, त्या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य परमेश्वरानं त्यांना देऊ आणि आदरणीय आजींच्या चिरात्म्यात भगवंतानं चिर शांती आणि सद्गती देऊ असे मी आमच्या काकडी कुटुंबाच्या वतीनं, लोणी ग्रामस्थांच्या वतीनं अखेरची अशी भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो आणि या ठिकाणी थांबतो. 5 जणांसाठी सर्वांनी उभं राहायचे. आता विश्वात्मके देवी तेने मागितले तोषावे, तोषवणे बदल्यावे प्रसाय दानवी. जे क्रांती व्यक्ती सांडो तया सत्कर्म रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वसधर्म सूर्य पहावो, देवांची लोते यावो. प्राणी जात वर्षप सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवर्त भूमंडळी वेद तुदया भूता, स्थला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. मार्तंड जे तापहीन, ते सर्वांनी सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिनी लोकी. भजितवादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. दुष्टादुष्टरुचे रोवावेगी, एक म्हणे श्रीश्वर स्वरावो. हा होई लगान पसावो, येणे होई ज्ञान देवो. स्त्रिया झाला
येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. सर्वांना विनंती आहे पहा विश्वासदादांची की सगळ्यांनी महाप्रसादासाठी गारगावला जाऊन घरी यायचे जुन्या मळ्यामध्ये.